उपमुख्यमंत्री झाले अजित पवार, राष्ट्रवादी मिळाली, चिन्ह मिळालं, आता बारी येते बारामतीची। बारामती जिंकण्यासाठी सज्ज आहेत अजित पवार। स्वतः धर्मपत्नीला उतरवलंय सुप्रिया सुळेंसमोर आणि सुनित्रा पवार खासदार असतील का बारामतीच्या। मात्र शरद पवारांनी सुद्धा बॅटिंग सुरू केलेली आहे। त्यातल्या त्यात विरोधकांना जवळ करण्याची तयारी सुरू केलेली आहे। सुरुवातीला बॉल पहिला टाकला गेला अजित पवारांकडून, पण त्याला 6 मारण्यात आला। नमो महारोजगार योजनेत स्वतःहून आल्या पवार आणि दाखवलं की बारामती अजूनही ताब्यात ठेवण्याचा घमंड मला आहे। त्यामुळे शरद पवार हे काही नेत्यांना जवळ करतायत आणि नक्कीच त्या नेत्यांना जवळ केलं तर फायदा त्यांनाच बसणार आहे। पहिला विरोधक क्रमांक म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना जवळ करतातच आहेत, कारण अजित पवारांचे कट्टर विरोध मानले जातो त्यांना। त्यामुळे हर्षवर्धन पाटील नक्कीच बळ देतील, कारण त्यांना सुद्धा त्यांच्या मुलीला जिंकवायचंय। त्यामुळे नक्कीच बळ मागे उभं करण्याचा प्रयत्न असेल। विजय शिवतारेंचं आणि अजित पवारांचं किती जमतंय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती। शिवतारे पडले त्याचं कारण दादा होते, त्यामुळे शिवतारे यांना आता काय करायचं हे शिवतारेंना माहिती आहे। त्यामुळे विजय शिवतारे हे शरद पवारांना बळ सुद्धा देऊ शकतात। अनंतराव थोपटे 40 वर्ष भेट झाली नव्हती शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांची। मात्र बारामती जिंकण्यासाठी शरद पवार स्वतःहून थोपटे यांच्याकडे गेले आणि सांगितलं की यावेळेस नियम आणि फॉर्म्युले बदललेले आहेत। त्यामुळे अनंतराव थोपटे यांच्याशी भेट झाली। याचा अर्थ असा होतो की थोपटे राष्ट्रवादीला बळ देतील का शरद पवारांच्या। चौथं आणि शेवटचं नाव म्हणजे दत्ता भरणे भाजपकडून असून सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाला जवळ करतील का, कारण त्यांचं राजकारण अजित पवार आणि भाजपचे काही नेत्यांचं जमत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। पण यावेळेस त्याचा बदला ते घेतील का, कारण जुन्या गोष्टी ह्या जुन्या नसतात तर नव्या असतात। त्यामुळे यावेळेस बारामतीमध्ये सुनित्रा पवार विजय होतील का सुप्रिया सुळे ही येणारी वेळच ठरवेल। पण लोकसभेसाठी बारामती हा हॉट सीट झालेला आहे। अवघ्या उभ्या महाराष्ट्राचं लक्ष हे बारामती लोकसभेवर आहे। यावेळेस अजित पवार बाजी मारतील का पुन्हा जो बालेकिल्ला आहे तो शरद पवार यांच्याकडेच राहील। आता हे बारामतीकरांना ठरवायचं आहे की पाडायचं कोणाला आहे आणि जिंकवायचं कोणाला आहे।